श्री स्वामी समर्थ सर्व ताईंना. आज आहे रविवारची देवपूजा. तर बघा, देवपूजा करून घेतली. स्वामी चरित्र सारामृत पारायण आणखीन केलं नाही, म्हणजे वाचन झालं नाही. वाचन ही मी संध्याकाळी करते. तर नैवेद्य बघा कसा दाखवायचा. खाली अगोदर चौकोन करून घ्यायचा, त्यावर तुळशीचं पान ठेवायचं आणि हातात एक तुळशीचं पान घ्यायचं आणि नैवेद्याभोवती फिरवायचं. ओम भूर्भुवः स्वतः चतुर्वरेण्यं भर्गो देवस्ते मे धियो न प्रचोदयात् असं 3 वेळेस फिरवायचं. आणि त्यानंतर मग मंत्र म्हणायचा. ओम प्राणाय स्वाहां, पनाय स्वाहां, ध्यानाय स्वाहां, उदनाय स्वाहां, समनाय स्वाहां, ब्रह्मणे तत्वाय स्वाहा म्हणायचं. आणि स्वामी समर्थ महाराजांच्या चरणावर तुळशीपत्र ठेवायचं. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. महाराजांना सांगायचं की जे काही तुम्ही नैवेद्य केला आहे तो ग्रहण करून घ्या. माऊली, मी तुमच्या या भक्तानं नैवेद्य केला आहे तो ग्रहण करा, जेवण करून घ्या असं म्हणून सांगायचं. आता खडीसाखरचा जरी नैवेद्य असला तरीसुद्धा महाराजांना तो खूप प्रिय आहे, कारण ते खडीसाखर म्हणजे महाराजांना 56 भोग असल्यासारखा नैवेद्य दाखवला जातो. महाराजांना खूप आवडीचे पदार्थ भरपूर असे आहेत, परंतु महाराजांना कसं आपण जे यथाशक्ती यथाभक्ती जी दाखवतो, जे आपल्या घरी जी भाजीपोळी बनते दररोज तीच दाखवायची. महाराजांच्या आवडीचा पण नैवेद्य करायची आपल्याला जमल त्या दिवशी, तर महाराजांच्या आवडीचा नैवेद्य करायचाच. पण जो काही तुम्ही घरात दररोज करता तो मात्र नैवेद्य दाखवायचा. आता जी काही भाजीपोळी कराल ते दाखवायची. मी बघा कारण रात्री मला काढायचं लक्ष नाही, तर मी काल बटाट्याची भाजी आणि चपाती जो काय आहे तोच नैवेद्य दाखवला, कारण त्याच्या व्यतिरिक्त काही मी दुसरा नैवेद्य दाखवत नाही. आणि जी काही आहे तो गुरुवारी शिरा वगैरे जे काही असं असतं महाराजांच्या आवडीचं ते केलेलं पण दाखवते. पण जो काही आपण खातो तेच भाजीपोळी सकाळी दाखवायची. 2 टायमाला तर नैवेद्य दाखवलं तर खूपच चांगलं, पण जर तुम्हाला एकच टायमाला दाखवणं होत असेल तर एकच टायमाला नैवेद्य दाखवा. परंतु महाराजांना नैवेद्य हा दररोज दाखवायचा. आणि मग आपली जी काही सेवा आहे ती सेवा पूर्ण करून घ्यायची. बघा, तर बघा, गुरुचरित्र जर पारायण करायला जमत नसेल तर तुम्ही काय करा, गुरुचरित्रामधला 14वा अध्याय पठण जर केलं तर 14वा अध्याय पठण करण्यानं सुद्धा काही असे प्रश्न आहेत ते सुटतात. म्हणून दत्त जयंतीपर्यंत संकल्पयुक्त गुरुचरित्रामधला 14वा अध्याय सुद्धा पठण करण्यानं आपल्या जीवनामधल्या ज्या काही अडचणी आहेत, दुःख आहेत, त्या सेवेने सुद्धा सुटू शकतो आपला प्रश्न. कारण आपण कोणतीही जरी सेवा केली तर ती स्वामी समर्थ महाराजांपर्यंत, दत्त महाराजांपर्यंत पोचत असते. बघा, गुरुचरित्र पारायण करायचं म्हणलं तर नियम अटी भरपूर आहेत आणि काही ताईंना होत नाही. वर्किंग वुमन असतात, अडचणी असतात, घरी खूप कामं असतात, सासू सासरे, भरपूर अशा जिम्मेदाऱ्या असतात. स्त्रिया म्हणलं की भरपूरच अशा जिम्मेदाऱ्या आल्या, मग त्या जिम्मेदाऱ्या पार पाडून आपल्याला सेवा करावी लागते. जर जमत नसेल, होत नसेल, झेपत नसेल तर चरित्रामधला 14वा अध्याय तुम्ही नक्की पठण करा. 14वा अध्यायसुद्धा पठण करताना संकल्पयुक्त सेवा करा. 11 दिवसाचं 11 दिवस करते किंवा 21 दिवसाचं किंवा 7 दिवस 7 दिवस गुरुचरित्रातला 14वा अध्याय पठण करू शकता. 10 दिवस पण सेवा करू शकता आणि 11 दिवसाची पण सेवा करू शकता, 7 दिवसाची पण सेवा करू शकता, अगदी 5 दिवसाची पण करू शकता आणि 21 दिवसाची सुद्धा करू शकता. आता 21 दिवस तर होणार नाही, पुढं जातील, दत्त जयंतीच्या पुढं जातील. तर काय करा, 11 दिवसाची करा किंवा पुढं गेले तर गेले, पण संकल्पयुक्त करा. पण खरंच खूप प्रभावी आहे गुरुचरित्रातला 14वा अध्यायसुद्धा पठण करणं. खूप नशीब लागतं त्याला ते पठण करायला, कारण महाराजांची सेवाच करायला खूप नशीब लागतं. कारण ज्याचा योगक्षेम आला, ज्याचं भाग्य उदयाला यायचं आहे त्याच्याच हातून ही सेवा घडू शकते. कारण सेवा केल्यानंतर आपला जीवनाचा भाग्योदय होणार म्हणजे होणार. कारण जो महाराजांची सेवा करतो, दत्त महाराजांची सेवा करतो, त्याच्या जीवनातले दुःख संकट तर दूर नक्कीच होणार. त्याकरता आपण जेव्हा सुरुवात करतो सेवेला तेव्हापासून आपले चांगले दिवस येणार म्हणजे येणार. कारण महाराज उपाशी तर ठेवणार नाही आणि त्याच्यावर संकट दुःख तर येत असतात, पण ते आलेले आपल्याला तेवढं जास्त त्याची तकलीफ होणार नाही. बघा, दुःख संकट तर कुणालाच चुकलेले नाहीत, ते एक आपले कर्माचे भोग आहेत जे आपण आदल्या जन्मेचे घेऊन आलेलो आहोत. मग ते भोग तर भोगूनच संपावे लागतात. जोपर्यंत आपले भोग संपत नाहीत तोपर्यंत
काही होऊ शकत नाही. पण महाराजांची सेवा करायल्यानंतर ते भोग आपण जेव्हा भोगत असतो, जे संकट येत असतात ते संकटाची तीव्रता कमी होते आणि ती संकट जे असतात ते आपल्याला जास्त दुःख होत नाही, जे तकलीफ देत नाहीत. म्हणून आपल्याला स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची सेवा करायचं आहे. तर ज्या ताईंना गुरुचरित्र पारायण करायला जमत नाही त्या ताईंनी नक्की गुरुचरित्रातला 14वा अध्याय पठण करावा. तर सर्व ताईंना श्री स्वामी समर्थ. ही माझी आजची देवपूजा आहे. देवपूजा केली मी. रविवार आहे आज. सर्व ताईंना शुभ रविवार. सर्वांचा दिवस चांगला जाऊन सर्वांकडून स्वामी समर्थ महाराजांची, दत्त महाराजांची सेवा घडो हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. व्हिडिओचा एंड करते. भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.